नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही वाईच्या गप्पा टप्पा या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज माझ्याबरोबर जे पाहुणे आहेत ते खूप जास्त स्पेशल आहेत. स्पेशल अशासाठी की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण नुसतं म्हणतो की आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं, पण देणं लागतं असं नुसतं म्हणून न शांत बसता त्याच्यासाठी काहीतरी करणारी जी माणसं असतात ती खरंच खूप स्पेशल असतात आणि म्हणून आजचे पाहुणे खूप जास्त स्पेशल आहेत. अविनाशजी, तुमचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते गप्पा टप्पा ह्या सेगमेंटमध्ये. तर मला तुमच्याकडून सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कुठे असता असता म्हणजे आत्ता आपण आता पुण्यात बोलतोय, पण तुम्ही कुठे असता आणि काय प्रकारचं तुमचं काम आहे? मी सध्या राहतोय मासले बेलपाडा, तालुका मुरबाड. बर. हे साधारण तुम्ही जर कल्याणहून माळशेज घाटाकडे निघालात, हो हो तर एक मोठा जंगलाचा पट्टा लागतो, हो मामुलीचं जंगल. हो. त्याच्या बाजूला आमचं गाव आहे. हं. आणि मी गावातही राहत नाही, मी गावाच्या बाहेर राहतो. बर. त्यामुळे सध्या माझ्या अर्धा किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा माणूस नाही. नाही. आमचं एकच घर तिथे आहे. ओके. आणि तिथे आम्ही 2-3 उद्योग सध्या सुरू केलेले आहेत. एक म्हणजे एक छोटीशी लायब्ररी तिथे आहे, बर. जिथे मी राहतोय सध्या. हं. त्याच्याच बरोबर वन्य प्राणी जे असतात, जे हं. जखमी आणि स्मगलिंग मध्ये सापडलेले किंवा जप्त झालेले, हे सगळे सांभाळण्यासाठी आमचे एक रेस्क्यू सेंटर, म्हणजे त्याला खरं तर TTC म्हणतात, ट्रीटमेंट अँड ट्रान्झिट फॅसिलिटी. तर ते आमचं बेलपाड्यामध्ये सुरू आहे. आणि त्याच्याच बरोबर एक जुन्या वस्तूंचा संग्रह आम्ही मांडलेला आहे. तर असं एक छोटंसं म्हणजे तयार होत असलेलं संग्रहालय मासले बेलपाडा इथे आमच्या इथे आहे. आता तुम्ही बेलपाड्याला राहताय, पण म्हणजे तुम्ही आवर्जून उल्लेख केला की तिथे मी एकटाच, म्हणजे एक घर, तुमचं घर फक्त आहे, म्हणजे ते आधीपासून नाहीये? आधीपासून नव्हतं. तर मग तुमचं मूळ गाव कुठलं आणि तुम्ही ते तोच भाग बेलपाडा हा भाग का निवडला? नाही, आमचं मूळ गाव मात्र बेलपाडाच. गावामध्ये आमचं घर होतं. पण माझं काही बालपण वगैरे आमच्या त्या गावात गेलं नाही. माझे पप्पा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कामाला होते आणि त्याच्यामुळे सतत त्यांच्या बदल्या होत असायच्या. माझा जन्म गुजरात बॉर्डरवरचा. आणि त्याच्यानंतर मग 2-4 ठिकाणी बदल्या होत होत मग शेवटचं मी जास्त जिथे राहिलो ते म्हणजे टिटवाळ्याजवळ रायत्या म्हणून गाव आहे तिथे. पण तिथे फक्त आमचं घर होतं. तिथे सुद्धा आम्ही एक छोटंसं संग्रहालय सुरू केलेलं, तिथे सुद्धा आमची लायब्ररी होती. पण मूळ गाव जे होतं तर तिथे शेती होती, सगळे नातेवाईक मंडळी, आजी आजोबा, जे आम्हाला आमचे खूप अटॅचमेंट होती आजी आजोबांबरोबर. आता ते नाही आहेत. त्यामुळे नंतर एक 2020 मध्ये असा विचार आला की आपण गावाला जाऊन काहीतरी उद्योग करावेत. आणि मग 2020 मध्ये मी आधी एकटाच शिफ्ट झालो, गावाला राहायला सुरुवात केली. आणि नंतर कोविड लागला. आणि मग सगळ्यांनाच आपल्याला आपल्या गावचं महत्व पटायला लागलं. सगळं कुटुंब बेलपाड्याला आलं. तिथे आम्ही आता मागच्या वर्षी छोटंसं घर बांधलंय. आणि म्हणजे आधी आमची जी राहण्याची व्यवस्था होती त्याला घर म्हणणं काही योग्य नव्हतं. पण आता राहणेबल घर आहे. पण गावाची संख्या किती आहे तिथे? कारण तुम्ही म्हणताय की मूळ गाव होतं ते, तिथे लायब्ररी उभी करावी ह्याच्या मागचा उद्देश काय? एक तर कारण स्वतःची खाजगी लायब्ररी असणं हा भाग वेगळा आणि लोकांसाठी पूर्ण सार्वजनिक वाचनालय आपण ज्याला म्हणतो, तुमच्या वाचनालयाचं स्वरूप काय आहे एक तर, आणि दुसरी गोष्ट तिथे वाचनालय सुरू करावं असं तुम्हाला का वाटलं? कसं झालंय आता ना, आपल्या हातात जो मोबाईल आलाय त्याच्यामुळे गोष्टी सोप्या झाल्यात. म्हणजे आपण एखादा पक्षाचा फोटो काढतो आणि गुगल लेन्सला टाकला की त्या पक्षाची माहिती आहे. बरोबर. माझ्या बरोबर असं काही म्हणजे एवढ्या सुविधा मला उपलब्ध नव्हत्या. 20 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये असताना जर एखादा पक्षी आम्ही बघितला तर त्यावेळेला कॅमेरा सुद्धा फिल्मचे कॅमेरा असायचे, खूप महाग पडायचे. तर मग आपण तो पक्षी डोक्यात कुठेतरी ठेवायचा, त्याची दिशा कशी होती, चोच कशी होती. आणि मग BNHS ची लायब्ररी मुंबईमध्ये जी होती तिथे कधीतरी गेल्यानंतर ते आठवून ते सगळं बघायचं असं करायला लागायचं. त्याच्यामुळे पूर्वीपासून असं डोक्यात होतं की जंगलातल्या गोष्टी जंगलाच्या आजूबाजूला माहिती असायला पाहिजे. कारण माझ्या गावाला लागून एक कातकरी वाडी आहे. साधारण 35 एक कुटुंब तिथे राहतात. आणि मला सारखं असं वाटतं की आमच्या गावचं एक मोठं पोटेन्शियल असं आहे की जो काही ट्रेंड आता शहरांमध्ये तयार झालाय की जंगलामध्ये जा आणि जंगल बघा, अशासाठी स्थानिक गाईड जर आपल्याला तयार करायचे असतील तर आमच्या गावामध्ये तशी खूप छान व्यवस्था सध्या आहे. थोडीशी डेव्हलप करायला लागणार. तर त्याच्यामुळे आमची लायब्ररी तिथे बनवायचं आधीपासून ठरलं होतं.
आणि अवांतर म्हणजे माझ्याकडे तसं म्हणा तर दुर्दैवाने म्हणा किंवा हे म्हणा, पण ललित लेखन आणि साहित्य विषय फार कमी आहे. हा पुरातत्वाच्या हे असतील, हो, हो. पुस्तकं असतील, हो. पर्यावरणाची असतील, हो. ही जास्त आहे. बरोबर आहे. आणि मग असं ते सुरुवात झाली आहे. लायब्ररीची लायब्ररी. सुरुवात तुम्ही केली. आता मला तुम्हाला हे विचारायचं, शिक्षण अशासाठी विचारायचं आहे, की हे जे तुम्ही सगळं करताय, की आपल्या गावाकडे जाणं सगळ्यांनाच कोविडच्या काळामध्ये उपरती सगळ्यांनाच झाली. पण प्रत्यक्ष निर्णय घेणं आणि त्या निर्णयाप्रत पोचल्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी करणं, हा जो एक प्रवास असतो तो खूप तसा स्ट्रेसफुल असतो. कारण निर्णय घेणं सोपं असतं एखाद्या वेळेस, की पटकीने आपण म्हणून टाकतो, हा चला गावाकडे जाऊया. बऱ्याच जणांना वाटतं जाऊया, पण ते वाटणं आणि प्रत्यक्षात घडणं, हा पिरियड काय होता, किती स्ट्रेसफुल होता? आणि सगळ्यात आधी तुमचं शिक्षण काय आहे आणि तुम्ही आधी काय जॉब करत होता किंवा आता म्हणजे काय करता, असं सगळंच. हा प्रश्न थोडासा मलाही याचं उत्तर देणं काही आवडत नाही. मी कॉमर्स ग्रॅज्युएशन मी पूर्ण केलं. हा आता त्याचे मार्क 40-45% दरम्यानच मी सतत होतो. त्याच्यानंतर मी UPSCची एक परीक्षा असते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, बरं. CDS. हा. ती दिली होती. हा. पण माझं काही सिलेक्शन आर्मीमध्ये झालं नव्हतं. बरं. त्याच्यानंतर मी फोटोग्राफी करत होतो, लँडस्केपिंगची काही कामं करत होतो. दादरमध्ये मी जायचो. त्याच्याच बरोबर मधल्या काही काळासाठी मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून सुद्धा काम करून बघितलं. असं सगळं करत करत एकातून दुसऱ्यातून तिसरं असं करणं सुरूच होतं. आणि मध्ये मग परत असं झालं की परत शिकूया. मग मी इंडॉलॉजी केलं, पुण्यातूनच केलं, महाराष्ट्र विद्यापीठात. आणि सध्या मी लॉ करतोय. ओके. पण हे सुद्धा टप्प्याटप्प्यानेच, म्हणजे मी सेकंड इयरला सुद्धा 2-3 वर्ष घेतले. माझं लॉ काय असं कंटिन्यू सुरू नाही. हे सगळं सुरू असताना, आणि हे सुद्धा गरज होती म्हणून ते शिक्षण घेत गेलो. एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं होतं, की इंडॉलॉजी सारखा विषय मध्येच का वाटलं म्हणजे शिकावं असं? बीकॉम झालेले आहात तुम्ही, म्हणताय की म्हणजे तुम्हीच सांगितलं की मला फारसं आवडत नाही, अशा मार्कांनी मी होत होतो, म्हणजे ग्रॅज्युएट झालो. कदाचित तुमचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल. तोपर्यंत तुमचा इंटरेस्ट कशात आहे हे तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही इंडॉलॉजी केलं, की काहीतरी नवीन आहे शिकून बघूया म्हणून केलं? नाही, इंटरेस्ट होता बऱ्यापैकी. झालेलं असं की कॉमर्स ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला लक्षात आलं की मला जंगलात जायला आवडतं, मला फोटो काढायला आवडतं. नशिबाने मी लँडस्केपिंग करत असताना फिरणं बऱ्यापैकी होत होतं, हातात कॅमेरे होते. त्यामुळे झाडांचे पण फोटो काढणं सुरू होतं आणि मंदिरांचे फोटो काढणं पण सुरू होतं. एखाद्या जंगलात फिरताना काहीतरी शिल्प सापड दिसतंय आपल्याला, त्याचे फोटो काढणं सुरू होतं. आणि मग हे काय आहे नेमकं, बरोबर आहे, आपण जे बघितलं त्याचं ते काय आहे, ते कशासाठी कोरलं गेलं, असं सगळं करता करता मग आवड लागली ती पुरातत्व विषयाची. आणि त्याच दरम्यान आम्हाला हेही दिसत होतं की आमचा जो भाग आहे सगळा, मुरबाड, कल्याण वगैरे, प्रचंड दबावाखाली आहे शहरीकरणाच्या. त्यामुळे लोकांना अशा हे नको आहेत, बरोबर, त्यांच्या शेतात पडले काढून जेसीबी लावून फेकून द्यायला लोक कमी करत नाही, शेतकरी सुद्धा. बरोबर आहे. मग अशा सगळे जे विखुरलेले सगळे अवशेष आहेत ते गोळा करायचा प्रयत्न सुरू होता. म्हणजे आपण एक संग्रहालयासारखं काहीतरी उभं होतं का असं बघूया. आणि मग ते सगळं ते सुद्धा पॅरलली सुरू होतं. आणि मग ते समजून घ्यायला पाहिजे की हे काय, आपण नेमकं काय उचलतोय, कसं ठेवायचं असतं. आणि मग याच्यासाठी इंडॉलॉजी सुरू झाली. इंडॉलॉजी झाल्यानंतर त्याच दरम्यान आम्हाला कल्याण महानगरपालिकेची एक जागा मिळाली संग्रहालय उभं करण्यासाठी टिटवाळ्यामध्ये. जॉईंट व्हेंचर असणार आहे. जागा महानगरपालिकेची आणि वस्तू सगळ्या आमच्या संस्थेच्या. आणि दरम्यान तिथे काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या. आणि मग आम्हाला जाणवायला लागलं की आता कायद्याचं शिक्षण घेणं फार आवश्यक आहे, कारण वकिलांना परत आम्हाला सगळं सांगायला लागतं. बरोबर आहे की हा पण कायदा आहे, तो पण कायदा आहे. पुरातत्व ह्या विषयातल्या कायद्यांवरती जास्त सापडत नाही सापडत. आणि मोठे वकील आहेत पण जे आमच्या याच्या हाताबाहेरचे आहेत, म्हणजे त्याच्यावर बरोबर आहे. म्हटलं आपणच लॉ करूया, आणि म्हणून लॉ करायला सुरुवात केली. ओके. असं ते सगळं होत गेलेलं आहे, एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, गरजेतून हे सगळं आलेलं आहे. पण इंडॉलॉजी सारखा विषय एकतर सर्वसामान्य लोकांना माहिती नसतो, तर आपल्या प्रेक्षकांसाठी थोडंसं त्या विषयाबद्दल तुम्ही सांगा की तो विषय काय असतो, त्याच्यामध्ये अभ्यास काय केला जातो, आणि तो विषय तुम्ही करावा असं, कारण मला नाही वाटत लेमॅनला असं पटकीन हे विषय माहिती असतील. तर तुम्हाला ते कोणी सजेस्ट केलं की तुम्ही गुगलवरती सर्च करून तुम्हाला असं वाटलं की हा विषय माझ्या ह्याच्यासाठी पूरक आहे? कारण ते सुद्धा कुणीतरी आपल्याला सजेस्ट करतं, कोणाचं तरी आपण ऐकतो, तर ते पण मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आणि नवीन मुलांना ह्या क्षेत्रामध्ये काय संधी आहेत
ते पण तुम्ही आवर्जून सांगा, कारण आपल्या प्रेक्षकांना ते पण समजलं पाहिजे. मुलांना बऱ्याचदा तुम्ही जे सांगताय जंगल फिरण्याची आवड आहे, अवशेष गोळा करण्याची आवड आहे, सगळ्यांना असं माहिती असतं की मला ह्याची आवड आहे, मला हे करायला आवडतं, पण त्याच्यासाठी मी नेमकं काय शिक्षण घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे बऱ्याचशा आपल्या गावातल्या लोकांना माहिती नसतं, मुलांना माहिती नसतं. तर त्या दृष्टीने तुम्ही जरा माहिती सांगा. सर्वप्रथम इंडॉलॉजी बद्दल हा बोलूया. हा इंडॉलॉजी हा विषय म्हणजे मराठीत सांगायचं तर भारतीय विद्या हम्म, असा हा विषय आहे. हम्म. आता खरं तर आपण ज्या वेळेला भूतकाळाचा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला रामायण महाभारत डोळ्यासमोर येतं आणि सगळं तसंच जाणवतं. पण खरंच इतिहास म्हणजे फक्त ह्या राजसत्ता आणि त्यांचं हे असं आहे का हा, म्हणजे पुराण कथा असतील बरोबर आहे. असं नाही. असं नाहीये. आज सुद्धा शासक वर्ग जो आहे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचे प्रिव्हिलेज वेगळे एक्झॅक्टली, आहेत बरोबर आणि आहे. आपण सामान्य माणसं म्हणून आपण वेगळे आहोत. वेगळे आहोत. तसं जर आज आपल्याला कोणी विचारलं की साधारण 2000 वर्षापूर्वी राजा सोडून द्या कोण असेल हो तो असेल, हो, गावामध्ये काय होतं बरोबर आहे, तर आपल्याला नेमकं सांगता येत नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे इंडॉलॉजी विषयामध्ये भारतातल्या पुरातन संस्था म्हणजे सामाजिक संस्था त्याच्याबद्दल सुद्धा अभ्यास होतो, नाणकशास्त्राबद्दल अभ्यास होतो, बरं. मूर्तिशास्त्राबद्दल अभ्यास होतो. अशा सगळ्या गोष्टींचं एकत्र केलं जातं. ओके. कारण राजसत्ता हा फक्त एक भाग झाला. तो भाग झाला, हो. बरोबर आहे. आणि हे जे सगळं आहे हे 2 वर्षाचा अभ्यासक्रम टिळक महाविद्यालयातर्फे चालवला, टिळक महाराष्ट्र विद्यालयातर्फे चालवला होता. बरं. आणि त्याची मला माहिती मात्र मिळाली डेक्कन कॉलेजच्या काही मंडळींकडून. बरं. आमच्या भागामध्ये मला काही मोठ्या विटा सापडल्या होत्या. बरं. मोठ्या अगदी साईजच्या आणि मग त्या काय असतील? आम्हाला वाटत होतं ह्या शिवकाळातल्या असाव्यात का? म्हणून ते एक दिवशी आम्ही ती वीट घेऊन मी आणि माझा मित्र बाईक काढून पुण्यात आलो आणि डॉक्टर प्रमोद जोगळेकर सरांना भेटलो होतो. बरं. आणि त्यांनी मग सांगितलं की नाही ह्या खूप जास्त जुन्या आहेत, या 2000 वर्ष जुन्या विटा आहेत. अरे बापरे, बरं. आणि मग त्यावेळेला ते टिमोवीला शिकवायला होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही पण कोर्स करा आणि मग तिथून त्या ओळखी होतच होत्या बऱ्याच जणांबरोबर आणि मग तिथे आम्ही त्याचं शिक्षण घेतलं. तिथे सुद्धा फार काही मार्क पडले तसं नाहीये म्हणजे ते मी काही कोणाला सांगत नाही, मार्कांचा आणि तुम्ही काय शिकताय याचा खरंच मला असं वाटतं की तुम्ही ते किती एन्जॉय करता, किती शिकताय त्यातून, हे खूप जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे मार्क्स हे लोकांना सांगण्यासाठीच फक्त असतात, शिक्षणासाठी, आपल्या स्वतःच्या शिकण्यासाठी नसतात, असं माझं मत आहे. आणि मग इंडॉलॉजीमध्ये बरंच म्हणजे अगदी आपण एरवी गाडगी मडकी हा शब्द अगदी असा वापरतो की काय कचरा गोळा करून घरात गाडगी मडकी गोळा केली, बरोबर. पण आज सुद्धा पुरातत्वासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर त्याची जी खापरं असतात मडक्यांचे तुटलेले अवशेष त्याच्यावरून ते असं बघतात सांगतात की हे अमुक काळात आहे, अमुक काळात आहे, त्याच्यावर झिलई आहे, क्लेज आहे, हे अमुक काळात आहे. तर अशापासून लहान सहान गोष्टी बघण्याची आम्हाला तिथं जी काही सवय लागली आणि आता आम्हाला जाणवतं की ती गोष्ट बऱ्याच ठिकाणी कॉमन सेन्स डेव्हलप करायला फार कामाला येते. म्हणजे एकदा दृष्टी मिळाली ना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मग तुम्ही अगदी चांगला विचार करू शकता लॉजिकली. आणि याच्यात करिअर म्हणाल तर करिअरच्या प्रचंड संधी आहेत. म्हणजे आज आपल्याकडे आर्किओलॉजिस्ट म्हणजे थोडंसं वेगळं शिक्षण जातं पुरातत्वाचं, पण आर्किओलॉजी वाल्यांना भरपूर नोकऱ्या आहेत. पण त्याच्या बाहेर जर आपण बघितलं तर आपल्याकडे जी काही फिल्म इंडस्ट्री आहे किंवा सिरियल्स आहेत, आता एक ट्रेंड आला होता मध्ये की आपल्याकडे सगळ्या पुराण याच्यातलं सिरियल्स म्हणजे राणी लक्ष्मीबाई असतील किंवा शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर असतील, अशामध्ये रिसर्चर मंडळी लागते जे ते सेट उभे करतील किंवा ऑथेंटिक वाटावं असावं म्हणून. आणि त्याच्यामुळे याच्यात प्रचंड संधी आहेत. पण आता सुद्धा आपल्याकडे म्हणजे तुमच्या पुण्यामध्येच बघितलं तर बऱ्याच अशा कंपनीज आहेत ज्या थोड्याशा वेगळ्या प्रकारचे पर्यटन अनुभव आपल्याला देतात. त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच संधी आहेत या शिक्षण घेतलेल्या मंडळींना. गाईड म्हणून तिथे जाऊ शकतात, लोकांना वेगळं समजून घ्यायचं, त्यामुळे संधी तर भरपूर आहे. आता बोलताना एक उल्लेख तुमच्या कडून आला की आमच्या संस्थेमार्फत, तर ही आमची संस्था जी आहे त्याच्याबद्दल तुम्ही पूर्ण सगळी माहिती द्यावी अशी. आम्ही एक संस्था स्थापन केलेली 2002 मध्ये खरं तर पेपर वर्क आमचं त्यावेळेला पण फार गोंधळलेलंच होतं, पण आम्ही ठरवलं की आपण एक संस्था आपण उभी करतो. ती पहिली प्रोसेस मनात होते, रजिस्ट्रेशन नंतर होतं. तसं अश्वमेध प्रतिष्ठान नावाने आम्ही एक संस्था त्यावेळेला सुरू केली. तिचं रजिस्ट्रेशन आणि सगळं सोपस्कार पार पडायला 2014 वर्षाला. पण तिथपर्यंत आमच्या डोक्यात काही कल्पना फिट होत्या की ज्या वस्तू आपण गोळा करतो ह्या कुणाची वैयक्तिक नसावी. बरोबर आहे. कारण आपल्या भारतामध्ये मोठा मी म्हणेन की अभिशाप आहे आपल्याला की आपल्याकडचे बरेचसे संग्राहक
हे ते प्रॉपर्टी म्हणून गोळा करतात. हा खाजगी त्याचं असं असतं खाजगी की हा आहे. याची किंमत ही आहे, त्याची हो किंमत ती हो आहे. हो मुळात त्याच्या किमती करणारे आपण हो, कोणी आहोत. नाही कोणी आहोत. नैतिक अधिकार नाही बरोबर, आपल्याला. बरोबर, जी गोष्ट बरोबर. 2000 वर्ष अगदी टिकून आहे हो ना, आणि त्याची आपण काय म्हणू की किंमत आम्ही कर मालक आहोत. बरोबर आहे. तर नाही तसं असू नये असं नाही सारखं आमचं मत होतं. आणि मग त्याच्यामुळे आता सुद्धा आमची जी 3 संग्रहालय आम्ही सांगतो ती संस्थेची आहे. बरं. तर त्यामुळे म्हणजे चॅरिटी कमिशनर यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी ते ताब्यात घ्यावं आणि ते देशाचं आहे म्हणून त्यांनी राखावं. हो हो एक होतं. लायब्ररी जे आहेत तो सुद्धा आमचा तसाच प्रयत्न आहे की लायब्ररी सुद्धा सगळ्या संस्थेच्या आहेत. आणि एवढंच नाही तर आता जे आम्ही बांधकाम केलंय ती इमारत सुद्धा संस्थेच्या नावावर आहे. तर अशी आमची अश्वमेध प्रतिष्ठान ही संस्था आहे. त्याची वेबसाईट आहे, युट्यूब चॅनल आहे. ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या टाकूया त्याचं. हो. आणि हा प्रयत्न असाच आहे की आपण सगळ्या लोकांनी एकत्र यावं, काहीतरी एक चांगला विचार मांडावा, कोणीतरी त्यात लीड करावं आणि चांगलं काम उभं व्हावं. कारण व्यक्तिगत पातळीवर एका लिमिटच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही जाऊ आणि ते शकत. माणसाबरोबर संपतं. बरोबर आहे. ही कामं संपू नये. हो. पण संस्थेमार्फत तुम्ही एक आता जसं वाचनालय उभं केलं किंवा संग्रहालय उभं केलं ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काम करता संस्थेच्या माध्यमातून? म्हणजे अर्थातच वैयक्तिक नाही, तुमचा जो संस्था आहे ती. आमच्या संस्थेची खरं तर तशी एक 11 कामं सुरू होती वेगवेगळी. म्हणजे आम्ही एक छोट्या स्केलवरती एक नर्सरी सुद्धा चालवायचो. दरवर्षी फिरताना जी काही जंगली झाडांच्या बिया मिळतात त्या बिया आणायच्या, त्याची रोपं करायची आणि वाटप करायची. शाळा कॉलेजेसला ती मोफत द्यायची वगैरे असे सगळे उद्योग होता. आमची एक डिझास्टर मॅनेजमेंट टीम होती. कारण आम्ही जिथे राहायचो त्याच्या बाजूला एक मोठी विसर्जन पॉइंट होता गणपतीचा आणि तिथे दरवर्षी कोणी ना कोणी अपघाताने मारायचे, ऍक्सिडेंट नसायचे. तर आम्ही एक प्रयत्न केला की आपण हे जर वाचवता आलं तर बघूया. आणि मग आमची ती टीम काम करत होती. आता जरा ते कमी पडले कारण आता आमचं वय वाढायला लागलं, तेवढं म्हणजे नाही होत पूर्ण वगैरे. त्याच्याच बरोबर आमचं एक रेस्क्यू सेंटर जे आहे प्राणी पक्ष्यांसाठी, ज्याचा मी सुरुवातीला केला. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले जखमी प्राणी, मृत झालेले प्राणी आमच्याकडे येतात. वन्यप्राणी आणि हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अजून आमच्या बरोबर एक काम करणारी संस्था म्हणजे रॉ नावाची संस्था आहे. ही मुंबईतली संस्था आणि ती संस्था आणि आमची संस्था असं दोघं मिळून आम्ही एक सेंटर चालवतो. त्याचं नाव आहे प्रकृती टीटीसी. माझ्या शेतावर ते चालते. 3 संग्रहालयाचं जसं मी तुम्हाला सांगितलं ते आहेच. त्याच्यानंतर छोटे छोटे रिसर्च प्रोजेक्ट आपल्याला करता येतील का एखादा, त्याच्याबद्दलही आम्ही प्रयत्न करतो की आमच्याच भागातल्या जे काही पडलेल्या गोष्टी आहेत त्याचं किमान डॉक्युमेंटेशन ते करणं. काही इव्हेंट ऑर्गनाईज करणं, ज्याच्यामध्ये कदाचित हेरिटेज वॉक असेल एक दिवसाचं कुठेतरी किंवा एखादं वर्कशॉप असेल ज्याच्यामध्ये मोठी मंडळींनी यावं आणि आम्हाला काहीतरी शिकवावं असा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आता शेवटचा जो आमचा कार्यक्रम झाला तो जानेवारी महिन्यात झालेला, ज्याच्यासाठी राची ढेरे सेंटर मधून काही मंडळी आली, अरुणा ढेरे मॅडम आल्या होत्या. ते सगळं सुरू आहे. त्याच्याच बरोबर आदिवासी मंडळी जे आमच्या भागातले आहेत त्यांना काहीतरी आर्थिक मदत व्हावी आणि त्यांचं जे ट्रेडिशनल नॉलेज आहे, परंपरागत ज्ञान ते जतन व्हावं म्हणून आम्ही एक छोटासा उद्योग करतो. त्याला प्रकृती वनधन म्हणून आम्ही काही मध त्याच्याकडून घेणं आणि मग बाहेर ब्रँडिंग केल्यासारखं करून विकणं ते एक सध्या सुरू आहे. त्याच्यासाठी आम्ही हिरव्या देवाची यात्रा म्हणून एक कार्यक्रम करतो. त्याच्यामध्ये त्यांच्या रानभाज्या आम्ही सगळ्यांना ते बोलवलेलं असतं आणि मग त्याची स्पर्धा घेणं वगैरे असे उद्योग सगळे सुरू आहेत. त्याच्याच बरोबर आम्ही काही छोट्या शॉर्ट फिल्म बनवलेल्या आहेत, जे आमचं चॅनल आहे अश्वमेध प्रतिष्ठानचं. जे डोक्यात असे त्रास देणारे विषय असतात कुठेतरी त्याच्यावर भाष्य करायची फारशी अंतून हे आलेली असते. बरोबर आहे. तर तशा आम्ही फिल्म बनवतो. असे काही उद्योग सुरू असतात. ओके. तुम्ही नदीच्या संदर्भात सुद्धा काही काम करता असं मी ऐकलं, तर त्या संदर्भात पण तुम्ही माहिती द्या. मग तुम्ही आत्ता बोलला त्याच्यानंतर पुन्हा मी त्याच्यावरती येते. खरं तर आपल्याला कुठलीही कामं अशी बांधून ठेवायला काहीतरी एक धागा लागतो समाज. एक्झॅक्टली. आणि ज्या वेळेला आपण पर्यावरण, तिथली माणसं असं सगळं ज्या वेळेला विचार करतो तर जगभरामध्ये असा समान धागा म्हणजे नदी. बरोबर आहे. आणि म्हणून आपण गंगेची संस्कृती, सिंधू संस्कृती असं म्हणतो. कारण सुरुवातीपासून नदीचं जे काही वाहन आहे माणसाला बांधून ठेवतं, सगळं पालनपोषण तीच करते. बरोबर. आणि फक्त माणसंच कशाला, सगळंच. सगळा निसर्ग म्हटलं तरी चालेल. तर ज्या वेळेला असा विचार करत होतो त्यावेळेला लक्षात आलं की आमच्या बाजूने उल्हास नदी वाहते. कोकणातली सगळ्यात मोठी नदी आहे. म्हणजे संपूर्ण कोकणामधली एवढी मोठी नदी आणि जिच्यामुळे
मुंबईसारखं संपन्न प्रदेश जो आज सुद्धा जगभरातून लोकांना आकर्षित करतो हो. असा डेव्हलप होत गेला, अशी नदी आमच्याकडे आहे. हम्म. मग ही वेगळी आहे का? तर वेगळी तर निश्चित होती, पण ते सगळं आपल्याला कागदावर उतरवावं लागतं, आपल्याला त्याचा एक ठोस असा हे बनवावं लागतं. आणि मग त्याच्यावरती एक एक लहान सहान गोष्टींमध्ये असं जाणवायला लागलं की अरे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या युनिक आहेत आणि तशा त्या प्रत्येक नदीच्या असतात. हो, बरोबर. म्हणजे फक्त उल्हासच फार वैशिष्ट्यपूर्ण असं नाही, असं नाही, प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं. बरोबर आहे. आणि मग आपण आपल्या भागातल्या सगळ्या वैशिष्ट्यांवर लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग आमचा जो संग्रह पहिला आम्ही मांडला कल्याण महानगरपालिकेला, त्याचं नावच उल्हास संग्रहालय आणि संशोधन केंद्र आहे. बरं. आणि हा नदीच्या अनुषंगाने मांडलेला संग्रह आहे, त्यामुळे नदीचं संग्रहालय का. बरं. आणि अशा स्वरूपाचं भारतातलं हे पहिलं संग्रहालय, नदीचं संग्रहालय. ज्याच्यामध्ये तिथल्या वनस्पती, प्राणी, पक्षी, शेतीच्या पद्धतींपासून तर आलेले ट्रॅव्हलर्स, बाहेरून आलेले मायग्रेट झालेल्या कम्युनिटीज, अशा सगळ्यांचा आम्ही माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे चालणारं काम आहे, हे कधीच संपणारं काम नाही, सतत सुरू असणार. बरोबर आहे. आणि मग त्या निमित्ताने थोडंसं लेखन करणं वगैरे सुरू झालं. 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्स साठी मी एक पाक्षिक सदर चालवत होतो. त्याचं नाव होतं उल्हास रंग. आणि त्या निमित्ताने सुद्धा ते हातावेगळं करणं, म्हणजे माहिती जरी एकत्र असली तरी ती आकर्षक वाटेल अशा फॉर्मॅटमध्ये मांडणं असंही झालं. तर हे सगळं करत असताना मला खूप मिळालं. बरोबर आहे. शिकणं असेल किंवा हो, एक्झॅक्टली. कारण तो जो अनुभव असतो तो जो भिडतो ना, तो शिक्षणातून नाही. हे भिडणं जे असतं ना, ते तुम्ही अनुभव घेतल्यानंतरच ते एखादी गोष्ट तुम्हाला भिडू शकते. पुस्तकात थेरॉटिकली उपयोगाचं नाही, प्रॅक्टिकल जास्त महत्वाचं आहे. ह्या पॉइंटवरती तुम्हाला म्हणजे त्यामुळे तुम्ही म्हणताय की मला खूप मिळालं. तर आता तुम्ही जे बोललात की आदिवासी लोकांना आम्ही त्यांना पण उभं राहण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना मदत व्हावी म्हणून पण तुम्ही काही उपक्रम करता. तर माझं असं हे आहे, म्हणजे मला माहिती आहे की आदिवासी लोकांना जडीबुटी बद्दल खूप जास्त माहिती असते. त्यांचं ज्ञान खूप चांगलं असतं आदिवासी लोकांचं. त्यांना ते कदाचित योग्य पद्धतीने सांगता येत नसेल, त्यांना ते मांडता येत नसेल, पण त्यांच्याकडे अजूनही जर साप चावला, नाग म्हणूयात आपण, सापपेक्षा बिनविषारी साप असतात, झरी असतो तो नाग असतो, तर नाग चावला किंवा विंचू चावला तर त्यांना ते माहिती असतं की काय मंत्र म्हणायचा, काय जडीबुटी वापरायची. तर ह्याचं सुद्धा संकलन तुम्ही करता का? आणि म्हणजे माझी अशी आता आपल्याला बोलताना एक मला हे असं वाटलं की ह्या आयुर्वेद किंवा जडीबुटी ह्या विषयावरती तुम्ही काही काम करताय का किंवा करण्याची इच्छा आहे का? काम करण्याची नक्कीच इच्छा आहे. फक्त आता मी म्हणजे काही गोष्टी थोड्याशा हट्टाने सांगू इच्छितो की सापांच्या बाबतीत जो माझा अनुभव आहे तो असा आहे की मंत्रून किंवा सध्या आमच्या भागातल्या आदिवासींकडे अशी काही औषधं माझ्या तरी पाहण्यात नाही की जी विषारी सापावर उपयोगी ठरते. अच्छा. बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे आकडेवारी अशी आहे भारतातली की 10 लोक जी साप चावून मरतात त्याच्यापैकी 6 लोकांना बिनविषारी साप चावलेला असतो. ओके. घाबरून मरतात. त्यामुळे कधी कधी ते असं पण होत असेल की कुठला तरी मंत्र कोणीतरी सांगितलंय. नाही, मंत्र असं नाही, मला जडीबुटी बद्दल जास्त मंत्र हे तर आता ते आदिवासींचं ते काय अंधश्रद्धा असतील त्याच्यावरती तुम्ही काम करत असाल, पण जडीबुटी खूप प्रभावशाली असतात त्यांच्या असं म्हटलं जातं. पण ते तेच म्हटलं, ते मला विचारायचं होतं की त्यांच्याकडे असं काही विशेष जडीबुटींबद्दल ज्ञान नसतं. आमच्या भागामध्ये आम्ही जे काही बघतोय आमच्याकडे साप चावून मरणाऱ्या आदिवासींची संख्या फक्त सापच असं नाही, एक मी उदाहरणादाखल सापाचं उदाहरण दिलं नाही. कुठलाही तुम्ही असं कुठलाही आजार घ्या, पूर्वीच्या काळी दवाखाने नव्हते, आता तुम्ही पुरातन काळापासूनचा अभ्यास करताय आणि ज्या भागात तुम्ही काम करताय तिथे विकास अजून पोहोचलेला नाहीये तेवढ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे त्यांच्या ज्या काही जुन्या परंपरा आहेत किंवा त्यांना मौखिक परंपरेतून जे एक आलेलं ज्ञान असतं त्याच्यातून काही हे वैद्यकीय बद्दल काही तुम्हाला काही माहिती मिळते का? भरपूर. फक्त साप चावणं किंवा विंचू चावणं असं नाही, वैद्यकीय जडीबुटी ज्याला आपण म्हणतो की ज्याचा रस पाजवला, 2 थंब दिले की हे झालं, किंवा अशी जे एक मौखिक परंपरेतून आलेलं जे वैद्यकीय ज्ञान आहे, हा पण एक अभ्यासाचा विषय आहे. त्याच्यावरती तुमचं काय हे इफेक्टिव्ह आहेच, कारण आपल्याकडे जी पारंपरिक ज्ञान सांभाळलंय या सगळ्या जमातीत
आणि त्या फक्त आदिवासी जमातीने असं नाहीये, हम्म. जंगलाच्या बाजूला हा, बाकी राहणार आहे. सुद्धा हा. community हो सामावलेलं हो आहे. बरोबर आहे. आणि ते इफेक्टिव्ह आहेच. आणि शासनाने खरं तर याच्यासाठी कायदे पण केलेले आहेत. त्यांनी हम्म. अधिवेशनं सुद्धा भरवली होती हम्म. की आपल्याकडचे जे वैधू लोक आहेत, हम्म. की जे असे औषध देतात, एक्झॅक्टली. त्यांना एकत्र आणून त्यांना हम्म. लायसन्स देण्यापर्यंत शासनाने केलेलं आहे. बर. हा. आणि त्यांचं पारंपरिक ज्ञान कुठेतरी जतन व्हावं, डॉक्युमेंट हम्म. व्हावं म्हणून हम्म. सुद्धा काही कायदे केलेले गेले. हम्म. आपल्याकडे खरं तर 2013 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे, हम्म. जर साल चुकत नसेल तर हम्म. 2013 मध्ये हम्म. आपल्याकडे पीबीआर नावाचं एक गोष्ट आहे. बर. प्रत्येक ग्रामपंचायतने त्याचं पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर पीबीआर असं बनवायचं होतं, जैविक नोंदवही. हम्म. आणि ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नोंद करायच्या होत्या. बर. तर हे काम शासनातर्फे सुरू झालं आणि खरंच याच्यात खूप पोटेन्शियल आहे काम करण्यासाठी. कारण काय होतं, आदिवासींना एकतर ते सांगायला विचारायला लाजतात, हो हो रुजतात ते, अगदी. हा. आणि त्यांची भाषा समजून घेऊन ते तो पण एक. उतरवणं, हा. तर ही मोठी गोष्ट होती. मोठी पण हे गोष्ट. करायचं आमचा प्रयत्न आहेच. आणि म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला सांगताना म्हणालो की आम्ही मधाबद्दल काहीतरी गोष्टी एक्झॅक्टली. करतो. हा. आमच्याकडचे आदिवासी म्हणतात की मध काढायचं आहे ना, तर मग शुक्ल पक्षात नाही काढायचं, कृष्ण पक्षात काढायचं, जास्त मध मिळतं. बर. आता हे चेक करून बघायला पाहिजे. हो. कारण ते जर म्हणतात तर काहीतरी असू लॉजिक शकेल. 100% आणि ते आपण असतं. चेक करून घ्यायला बरोबर आहे. तर किंवा साधं अजून की रानभाज्या ज्या असतात त्या बऱ्याच वेळेला खाजवतात आपल्याला. हो हो कॅल्शियम मॅक्झोलेट त्याच्यात असतं आणि हो मग ते हो. क्रिस्टल टोचतात. त्या न्यूट्रल कशा करायच्या त्याच्याकडे त्यांचे आहे रेसिपीज आहेत. आता ह्यांना केमिस्ट्रीचं ज्ञान आहे का, तर नाहीये. बरोबर आहे. पण एखादी खाजवणारी गोष्ट तिला न्यूट्रल कशी करायची ते त्यांचं ठरलेलं आहे. म्हणजे शेवळ्याच्या भाजीत ते बोंड्याची पानच टाकणार, कुठेतरी काकडच हे करणार, कुठेतरी आंब्याच्या काचऱ्या सुकवलेल्या, ज्याला आमच्याकडे आंबोशी म्हणतात, ते वापरणं. तर हे जे ज्ञान आहे, हे पारंपरिक ज्ञान जतन करायचीच गरज आहे. आणि याचं मात्र तुम्हाला सांगतो की अजून आपण फक्त जे काही विचार करतो ना, ते फक्त हिमनगाचं टोक आहे. अगदी. जर आपण याच्या तळाशी गेलो, प्रचंड मोठं अगदी ज्ञानाचं हे आपल्याला सापडणार. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि नद्यांच्या ह्याच्या संदर्भात तर नद्या तर आपलं म्हणजे ज्याला आपण प्राणवाहिनी म्हणू अशा प्रकारचंच हे आहे. आणि एका नदीला तुम्ही तुमच्या भागातली जी वाहते नदी तिच्यावरती काम करायला तुम्ही सुरुवात केलेली आहे. पण बोलताना एक उल्लेख तुमचा असा पण आला की जिथे विसर्जन केलं जातं ते तुमच्या तिथे जवळ होतं. तर ह्याच्यासाठी तुम्ही काही काम करताय का? आता तुम्ही म्हणालात आमची ताकद, तुम्ही स्वतः नाही, पण तुम्ही एक संस्था म्हणून जेव्हा उभे राहता, वैयक्तिक तुम्ही तिथे जाऊन करणं प्रत्येकच ठिकाणी शक्य होणार नाहीये. पण संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये ही जागरूकता आणणं, जागरूकता म्हणजे हल्ली सगळ्यांना थेरॉटिकली म्हटलं ना सगळं माहिती असतं, पण त्याच्यासाठी त्या दिवसांमध्ये स्पेशली आधी काही खास प्रयत्न करणं की असं विसर्जन अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या मूर्तींचं तुम्ही करू नका, किंवा असं काही तुम्ही, किंवा निर्माल्या संदर्भात सुद्धा हल्ली खूप आपण पाहतो महानगरपालिका ज्या आहेत त्या खूप जास्त काळजी घेतात, आणि तरी सुद्धा आपण पाहतो की त्याच्याही वरतून टाकण्याचा प्रयत्न लोक पिशव्यांमधून टाकतात. असं आम्ही प्रयत्न दरवर्षी काही ना काही करत असतो. तर यावर्षी आम्ही कार्यक्रम पण घेतला होता. साध्या मातीचे गणपती बनवायचे वर्कशॉप घेतलं लहान मुलांसाठी. कल्याणमध्ये हा कार्यक्रम घेतला. पण अर्थात आपले प्रयत्न खूप तुकडे पडतात असं वाटतं. त्याला संघटना म्हणून वाढली पाहिजे ती. बरोबर. आणि उल्हास नदीच्या बाबतीत तुम्हाला सांगू इच्छितो की उल्हास नदीचं खोरं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मुख्य नदी उल्हास आणि तिच्या आजूबाजूच्या सगळ्या उपनद्या, याच्यापैकी एक काळू नदी जी आहे, जी हरिश्चंद्रगडावरती उगम पावते आणि ठाणे जिल्ह्यातून वाहते. तर आम्ही सध्या लक्ष केंद्रित केलं की काळू बद्दल थोडंसं अवेअरनेस लोकांमध्ये यावा. कारण काय, उल्हासमध्ये आता एवढं हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे. बर. MIDC आहे. MIDCला थोपवणं कुठल्याही संस्थेला अवघड, अशक्य प्राय सध्या झालेलं आहे. कायदेशीर दृष्ट्या सुद्धा. हो हो हो. आणि काही प्रमाणात म्हणत तर ते फारच वाढलेलं प्रकार आहे. जे शिल्लक आहे, म्हणजे आम्ही नेहमी काळू बद्दल सांगतो की ही एकमेव ठाणे जिल्ह्यातली वाईल्ड रिव्हर आहे. ओके. अगदी वन्य अवस्थेत असते, पूर्वीसारखी आदिम अवस्थेत असते. आमचा प्रयत्न झाला की तिच्या आत काय आहे, कुठले मासे आहेत, कुठलं शेवाळ आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं. त्याच्यामध्ये काही बदल येतोय का, त्याच्यावरती लक्ष असावं. शाळा कॉलेजेसने तिथे जाऊन प्रोजेक्ट करावेत, त्यांना कुठेतरी आत्मीयता यावी लहान मुलांमध्ये. असं सगळं करणं सुरू आहे. आम्ही बऱ्याच पद्धतीने खरं तर काळू समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण कोणी किती म्हटलं ना तरी एक नदी समजून घ्यायला मला वाटतं 10 जन्म पण अगदी अपुरे पडतात. बरोबर.
तर आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघाल, मी त्या भागात सायकलिंग पण करतो, मध्ये कधी कयाकिंग पण करतो, चालत सुद्धा हे करत आहोत. तरी सुद्धा प्रत्येक सीझन मध्ये जायची गरज आहे, आणि मी तर म्हणेन की प्रत्येक दिवशी जायची गरज आहे. पण तो प्रयत्न एक चाललाय, पण अर्थात खूप तुकडा आहे. बरोबर आहे. जसं आपल्या सनातन धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे, आपल्या संस्कृतीमध्ये पण सांगितलेलं आहे. म्हणून ह्या ज्या परिक्रमा असतात, नर्मदा परिक्रमा असते, तो काय असतो म्हणजे आपले जुने लोक खरंच जास्त मला असं वाटतं की शास्त्र समजून घेणारे लोक होते. फक्त त्याला त्यांनी धार्मिक बेस दिलेला आहे. आणि नद्यांचा पण त्याचा आपण पुढची जी पिढ्या आहेत त्यांनी विपर्यास केलाय की काय, असं एक शंका डोकवायला लागते. आणि त्यातून जे घ्यायला पाहिजे ते न घेता धार्मिक ह्याच्याकडे कल जास्त होतोय, आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घेणं, नद्या समजून घेणं. नर्मदा परिक्रमा म्हणजे शेवटी तुम्हाला ते त्याच्या आजूबाजूचा परिसर अभ्यासायचा आहे, ते होत नाहीये. तर मला असं वाटतं तुम्ही त्या काळू नदीसाठी काहीतरी धार्मिक सुरू करा. नाही म्हणजे मी उपासाने म्हणते की त्याच्याशिवाय हे लोकांना समजत नाही, तो प्रॉब्लेम आहे. नद्यांच्या बाबतीत एक मोठ्या संशोधिका आहेत, परिणिता दांडेकर. हो, तुम्ही त्यांचं नाव हो माहिती आहे. त्यांचं एक छान वाक्य आहे, त्यांनी सांगितलं की धर्मामध्ये म्हणजे धार्मिक महत्व असलेल्या ज्या नद्या आहेत त्या संपल्या, आणि ज्या नद्या लोक संस्कृतीमधून आहेत ना तेवढं वाचलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे हल्ली काय झालंय, आपण नदी महात्म्य करत तिथे घाट बांधतो कॉन्क्रीटचा, आणि मोठे ते दिवे घेऊन त्याची पूजा करत बसतो. खरं, तेलाचे दिवे नदीत सोडतो. खरं, त्यामुळे त्या नदीच्या पाण्यावर तेलाचा तवंग पसरण्यापासून रोजचा जो काही गोंधळ आपण घालतो ना, असं लक्षात येतं की हे न केलं तर जास्त नदी टिकेल. हो, खरं. त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी सुद्धा जी काही मंदिरं बांधलेली उगमाची, कारण एक आपल्याकडे असं होतं की मंदिरांमध्ये इथे थुंकू नका असं लिहायची कधीच गरज पडत नाही. बरोबर आहे. कारण मंदिरात जाताना माणूस त्या लिंग भावनेने जातो की आपण इथे आलो, पण आपण इथे बाहेरचे आहोत, देवाचं घर आहे, आपल्याला इथे घाण करायची नाही, आपल्याला इथे घुंगाट करायचं नाही, ते ठेवून आपण जातो. आणि हाच विचार करून आपल्या पूर्वजांनी तिथे मंदिरं बांधली उगवाची. आज आपण काय करतो, आज आपण गाडी घेऊन तिथे जातो, पार्किंगला गाडी लावतो, तिथून एक कुठल्या तरी प्लास्टिकच्या पिशवीत फुलं घेतो, तिथे विसर्जित करतो, प्लास्टिकची पिशवी बाजूला टाकतो, आणि तिथे काहीतरी अगरबत्त्या किंवा तेलाचे दिवे सोडणे असं करून उगमापासून आपण नद्या खराब करायला घेतल्या. बरोबर. त्याच्यामुळे आपण सनातन करून जे काही गोंधळ घालतोय ना. नाही, माझा सांगण्याचा उद्देश असा होता की त्यांनी जे सांगितलं होतं ते शास्त्रात सांगितलं होतं, ते आपल्याला समजलं नाही आणि आपण त्याचा विपर्यास केलाय. असं एक माझं असं हे आहे की म्हणजे त्यांनी खूप चांगल्या हेतूने, फक्त त्याला त्यांनी आवरण ते दिलेलं होतं की कारण तेव्हा कदाचित कायद्यापेक्षा धर्माचं आपल्याला जे आपण धर्म म्हणून पाळतो ना त्याचा वचक जास्त आहे. कारण ते तुमचं मनाशी निगडीत असतं ना, पाप पुण्याशी निगडीत असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगितलं ना की ह्याने असं होईल बरं का, हे पाप आहे. म्हटलं की एक सर्वसाधारण, प्रत्येकाची कुवत वेगळी असते समजून घेण्याची, आणि एक सर्वसाधारण माणसाला समजण्यासाठी त्याच्या भाषेत सांगितलं तर ते समजेल असं म्हणून ते समजून सांगण्याचा तो एक पूर्वीच्या आपल्या तो मार्ग होता. पण त्याचा आता विपर्यास होतोय. हे म्हणजे नर्मदा परिक्रमेच्या ह्यानी मी केली आहे, ती बाई नाही, वाहनाने, पण मी तेव्हा पाहिलेलं आहे की काय पद्धतीने लोक प्रचंड प्रमाणामध्ये कचरा करतात, तिथे कपडे सोडून येणं, प्रचंड ढीग साठतात तिथे कपड्यांचे. त्याचं काय केलं जातं पुढे, त्याचं पुढे काय व्यवस्था आहे, हा मुद्दा पण खूप महत्वाचा असतो. आता तुम्ही नदी मधलं, उल्हास नदीमध्ये जे काही जीव असतील किंवा त्याच्यामध्ये जे काही दगड गोटे आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही करता, आणि त्याचं संग्रहालय पण करता. संग्रहालयामध्ये दगड सगळ्या अशा वेगळ्या प्रकारचे आम्ही जमा केलेले आहेत. कारण मुख्य जी सुरुवात होते ना एखाद्या गोष्टी वेगळी असण्याची, ती सुरुवात दगडांपासून होते. बरोबर आहे. कारण दगडाच्या नंतर माती येणार आहे. त्या मातीमध्येच वेगळ्या वनस्पती येणार आहेत. बरोबर. त्या वनस्पतींवरती कीटक येणार आहेत, कीटकांना खाणारे प्राणी येणार आहेत. त्याचबरोबर वेगळी माती आहे म्हणून वेगळी पिकं असतील, त्यामुळे शेतकऱ्याच्या वेगळ्या पद्धती असतील, आणि तिथून संस्कृती सुरू होते माणसाची. बरोबर आहे. माणूस हा संस्कृतीतला फार छोटासा अगदी प्रकृतीमधला फार छोटा घटक आहे. आपण फक्त आपल्या पर्स्पेक्टिव्हने बघतो, त्यामुळे आपल्याला मानवी संस्कृती एवढं महत्वाचं वाटतं. पण आपण नाही, असं नाही. पुढे जाऊन तो तुकडा वाटायला लागतो. त्यामुळे दगड माती ह्या
आणि वनस्पती यांच्यापासून जी सुरुवात होते ना, त्याचा आमचा प्रयत्न चाललाय. आणि आम्हाला तेव्हा असं जाणवतं पण की इथे सुद्धा करण्यासारखं खूप काम आहे, खूप माणसांनी याच्यात यावं, तेव्हा ते काम कुठेतरी निदान किमान दिसेल एवढं होईल. कारण आता तर अशी अवस्था आहे की म्हणजे आपल्याकडे सेमी प्रेशियस स्टोन की ज्याला चांगलं मूल्य आहे, तर त्याच्याकडे आपल्या भागातल्या जर आदिवासींना आपण शिकवलं ना, एक्झॅक्टली, तर त्याच्यातून त्यांचा इन्कम होईल आणि ते ट्रकभर रेती विकणार नाही. बरोबर, त्यांना पैशासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. ते रेती विकताय बरोबर काढून, त्याच्याऐवजी 10 खडे विकून जर त्यांना पैसे मिळत असतील तर आपलं पर्यावरण टिकायला मदत होईल. त्याचं कुठेतरी असं एक सुवर्ण मध्य आणला गेला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काही सरकार दरबारी काही तुमच्या हालचाली चालू आहेत, काही प्रयत्न करताय? प्रयत्न करतो, पण ते पर्सनल लेवलवरतीच होतं. कारण सरकारच्या पॉलिसी ज्या असतात तिथपर्यंत सुद्धा कदाचित पोहोचू शकतो एवढं आमचं अजून तेवढं नाहीये. पण ते लवकरच तुमची संस्था तितकी मोठी हो की तुमचं वजन तिथपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. नाही, कारण चांगली लोक पुढे येणं आणि चांगलं काम होणं हे महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या मधून माझ्या लक्षात आलं की तुम्ही जे संग्रहालय उभं केलेलं आहे किंवा जी लायब्ररी उभी केली आहे, तर तुम्ही शाळेतल्या मुलांना वाईल्ड लाईफचा एक ज्याला आपण म्हणतो की जंगलची सैर अशा पद्धतीचे काही उपक्रम वगैरे करताय का? मुलांना स्पेशली जे टीनेज आहेत, ज्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हावी. आपल्या हातामध्ये जे आहे ते आपण नक्की करू शकतो. सरकार दरबारचं फार नंतरचं झालं, पण ह्या एक पर्यटनाचा भाग म्हणून पण टीनेजच्या मुलांसाठी. तर असं काही तुम्ही स्पेशल काही प्रयत्न करताय का की स्कूल्समध्ये जाऊन अवेअरनेस येण्यासाठी की तुम्ही आमच्या ह्या भागामध्ये एका वेळेस बाबा ठीक आहे आम्ही 20च लोकांची व्यवस्था करू शकतो, तर 20 मुलांना तुम्ही घेऊन एक टीम पाठवा आणि मग त्या मुलांना पूर्ण 2 दिवस त्यांचं शिक्षण त्यांना करून जंगलमध्ये फिरवून वगैरे असं काही तुमच्या संस्थेमार्फत हे सगळं केलं जातं. संस्थेमार्फत अगदी आकाश दर्शनापासून तर 5 दिवसाच्या कॅम्प पर्यंत ती माहिती तुम्ही जरूर सांगा. म्हणजे मी एवढा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नच तुम्हाला एवढ्यासाठी विचारला की ती पूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त लोक आले पाहिजेत. म्हणजे मला हे सांगा की तुम्ही शाळेच्या माध्यमातून कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे संपर्क तुम्हाला केला पाहिजे की वैयक्तिक ग्रुप्स म्हणजे एखाद्या ग्रुपनी पण तुम्हाला संपर्क केला तरी चालेल आणि त्याची प्रोसिजर काय असते आणि काय पद्धतीने तुम्ही तो कार्यक्रम राबवता? इथे खरं तर 3-4 सेगमेंट वेगळे मी सांगू शकेन. एक हेरिटेज साठी हेरिटेज वॉक आणि अशा टूर असे आम्ही करतो. त्याच्यासाठी आम्ही खरं तर इंटॅक्ट ही जी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे त्याचं ठाणे विभागाचं चॅप्टर आम्ही सुरू केलं. त्याच्यामुळे हेरिटेज वारसा याच्या बाबतीत आम्ही इंटॅक्टच्या माध्यमातून काम करतो. रेसिडेन्शियल कॅम्प जे होते ते आता थोडेसे आम्ही कमी केलेत कारण बाकीचे व्याप वाढल्यामुळे ते आम्ही थोडेसे कमी केलेले आहेत, पण लवकरच आम्ही परत ते सुरू करतो आहोत. त्याच्यानंतर आता जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे NEP, त्याच्यामध्ये बऱ्याचशा शाळा कॉलेजेसला खास करून कॉलेजेसला काही तासाचं प्रत्यक्ष शिक्षण असं अनिवार्य केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आता बऱ्याचशा शाळा कॉलेजांबरोबर आमचं बोलणं सुरू आहे की आपण MOU करूया आणि साधारण 90 तास ती मुलं आमच्याकडे येऊन काही शिकतील. एका दिवसाला 5 तास असं काही दिवस. आणि तो आमचा एक प्रयत्न सुरू आहे की अशा आलेल्या मुलांना काही गोष्टी शिकवणं, दाखवणं आणि काही त्याच्याकडून शिकून घेणं हे आमचं सगळं सुरू आहे. लवकरच मी म्हणजे पुढचा आपण जर असाच कार्यक्रम केला तर त्यावेळेला मी तुम्हाला कॉलेजेसची नावं पण सांगेन. पण हे सुरू आहे. आणि याच्या बाबतीत जर इथेच आपल्याला माझा नंबर देता आला. हो, देणार आहे मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. अशा मंडळींसाठी आपण नक्कीच कार्यक्रम आयोजित करू. अर्थात तो छोटासा नफा ठेवून आम्ही नक्कीच हे करतो. कारण जे काही कार्यक्रम संस्था चालण्यासाठी तो पण एक मोठा भाग असतो. आर्थिक बाबी सांभाळता ज्याला येत नाहीत तर मग संस्था हे होते आणि संस्था तुमची मोठी झाली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि हल्ली लोकांना ते माहिती आहे की म्हणजे फुकट करतोय तर ते चांगलं असं नाही, हे लोकांना समजून चुकलेलं आहे. त्यामुळे तो प्रश्न नाहीये. पण तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. ज्या कुठल्या संस्था, शाळा, वैयक्तिक ग्रुप जरी असतील कोणाचे, तर अशा आपल्या मुलांना घेऊन जायचंय आणि ह्यांच्या संस्थेमार्फत ती सेवा ते देतात. तर तुम्ही जरूर त्यांना संपर्क साधा आणि तुम्ही जे काम करताय
तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की फक्त राजघराण्याचाच इतिहास म्हणजे फक्त आपला इतिहास नसतो. म्हणजे राजघराण्याचा इतिहास असतो, तो फक्त दिसतो आपल्याला, पण सर्वसाधारण माणसाचं पण काहीतरी असेलच ना. इतकी माणसं आपली होऊन गेलीत की त्यांचं पण काहीतरी राहणीमान असेल, त्यांची पण काहीतरी शैली, जीवनशैली असेल, तर त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. राजघराण्याची आणि सर्वसामान्य माणसांची जीवनशैली सारखी तर नसणार. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो हा. की आपल्याकडे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो हा प्रश्न आहे, तो प्रश्न आहे. तर बऱ्याच वेळेला मी कार्यक्रमात सुद्धा बोलताना सांगतो की आपण उगाच सध्या फार ग्लोबल झालो. आपण लोकल आपल्या राहिलेलोच खरंय नाही आहोत. खरंय. म्हणजे आपल्याला पाणी प्यायला कुठून येतं हे आपल्याला माहिती माहिती नसतं. आपल्याला नसतं. भाजी जी आपण ताटात रोज येते ती हो. कुठून येते माहिती नसतं. बरोबर पिकवतोय आहे. पण माहिती नसतं. माहिती नसतं. आणि आपण उगाच काहीतरी हवेत असल्यासारखे वावरतो. म्हणजे खरंय. आज अमुक राजघराण्याची वंशावळ हो, याच्यावर बोलणारे हो, हो. 500 लोक आपल्याला सापडतील. बरोबर त्या आहे. 500 लोकांना जर विचारलं की हा, तुमच्या तुमची पणजोबांच्या पणजोबांचं नाव नाव काय, तर त्यांना काय? सांगता येत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. तर नको त्या भ्रामक कल्पना, कशाला? नको तसे स्वाभिमान जे सगळ्यांना त्रासदायक होतं. हो. असं करण्यापेक्षा आपण बरोबर आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसराचा विचार करावा, बरोबर. आपल्या कम्युनिटीचा, आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा, बरोबर. आपल्या पर्यावरणाचा विचार करावा. पर्यावरणाचं महत्त्वाचं. सगळ्यात महत्वाचं. आणि मगाशी जो उल्लेख झाला की आपल्या धार्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा सर्वतोपरी